आणि मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हापासून मी हा लोड घ्यायचं बंद केलाय, माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली, तिच्यासोबत खेळणं, तिच्यासोबत व्यवस्थित हे सगळं मी छान पद्धतीने हँडल करते. जर आपण लोड घेतला तर हे काही होत नाही. उलट आपले जे ते डिप्रेशन वगैरे ते आहे ना, ते सगळं वाढतं. गिल्ट वाढतं, सगळं वाढतं. सोडून टाका. तुम्ही फक्त त्याचं टेन्शन घेऊ ना, सगळं व्यवस्थित होतं. मी आता तेच केलं. मला नाही स्वतःला टास्क द्यायचे, मला जेंटल पॅरेंटिंग करायचे, मला अमुक करायचं, मला तमुक करायचंय, नाही करायचंय मला काय, मला माझ्या बाळासोबत हॅपी राहायचंय, त्याला हॅपीली हे करायचं, त्याच्या मनावर काही ताणतणाव येऊ नये, त्याला माझ्या चिडचिडमुळे त्रास होऊ नये, असं करायचं आहे. सो तुम्हीही तेच करा. लई युट्यूबवर बघून मला जेंटल पॅरेंटिंग करायचे, मला स्पिरिच्युअल करायचं माझ्या बाळाला, त्याला वयाच्या आधीच खूप इंटेलिजंट बनवायचंय. मातांनो नका करू. तसं काही होत नाही. असतात काही बाळ जन्मतः गॉड गिफ्टेड असतात, की ते खूप हुशार असतात. आपल्याला ते करायचंय, पण आता ह्या वयात फक्त त्यांचं बालपण जगूया. त्यांना एबीसीडी शिकवायला अख्खं आयुष्य पडलंय आपल्याला. ते नंतर न त्या वयात करूया. ते लगेच शिकतात. खूप हुशार आहेत त्याची बाळं. फक्त एवढंच सांगायचं मला. कारण की मी खूप खूप त्रास सहन केलाय ह्या गोष्टीचा, की मला असं वाटायचं की मी नाही काय चांगलं करू शकत, मी एक खूपच वाईट आई आहे, हे सगळं मला वाटत होतं. पण आता जेव्हापासून मी ठरवलंय की मला हे जे सोशल मीडियाचा ताणतणाव जो मी घेतलाय व्यर्थ, ते एक गायडन्स आहे, त्याला गायडन्स प्रमाणे वापरूया. प्रत्येक मूड वेगळा आहे, प्रत्येकाची पॅरेंटिंगची पद्धत वेगळी आहे, हे लक्षात घेऊया. फक्त एवढंच म्हणायचं. धन्यवाद.